ओके बघा. सो देर आर 4 फंडामेंटल फोर्सेस. There are 4 fundamental forces. 4 fundamental forces, out of which there are 2 forces which are known as strong nuclear force and weak nuclear force. सांगतो बघा आता. Strong nuclear force and weak nuclear force. बघा आता काय असतं की तुम्ही जर ऍटम मध्ये कन्सिडर केलात तर ऍटम मध्ये सेंट्रल असतो न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये असतात प्रोटॉन्स. पण तुम्ही कधी विचार केला का बाळांनो, लाईक चार्जेस रिपेल इच अदर, बरोबर ना? लाईक चार्जेस रिपेल इच अदर. मग मला सांगा न्यूक्लियस मध्ये हे प्रोटॉन्स मध्ये कंपल्सरी रिपल्शन पाहिजेच त्या ठिकाणी चालू असतं. पण मला सांगा जर प्रोटॉन मध्ये रिपल्शन झालं, करेक्ट, तर असं इमेजिन करा की प्रोटॉन मध्ये रिपल्शन झालं की न्यूक्लियस काय होणार आहे? ब्रेक होणार. विल न्यूक्लियस फॉल अपार्ट और विल न्यूक्लियस बी रिमेन ऍज इट इज? आता शाळेत झालं की नाही रे, प्लस प्लस काय असतं? रिपल्शन. मग रिपल्शन झालं, मग मला सांगा, मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, की रिपल्शन झाल्यामुळं दोज प्रोटॉन टेंड्स टू पुश ईच अदर अवे फ्रॉम ईच अदर, बरोबर ना? ते दोन्ही पण काय करतील, प्रोटॉन एकमेकांना रिपेल करायला बघतील, एकमेकांपासून दूर जायला बघतील, बरोबर? ठीक आहे. बरं, फार सोपं आहे बघा. ते स्टेटमेंट लिहितो मी या ठिकाणी. Protons in nucleus tends to push away each other. मग जर एकमेकाला, जर प्रोटॉननी एकमेकांपासून रिपल्शन करून एकमेकांना दूर ढकललं तर मला सांगा हे न्यूक्लियसचं व्हॉल्यूम वाढत जाणार. Yes, sir. And nucleus will fall apart and atom will collapse. Am I correct? Yes, sir. Atom will collapse. मग मला सांगा बाळांनो, जर ऍटम हा जर कोलॅप्स झाला तर मॅटर एक्झिस्ट करेल का? मग नाही. मॅटर विल नॉट एक्झिस्ट. करेक्ट आहे, मॅटर विल नॉट एक्झिस्ट. पण प्रॉब्लेम असा आहे की मग जर ऍटमच कोलॅप्स झाले मग आपण एक्झिस्ट करतो ना, आणि भरपूर गोष्टी एक्झिस्ट करतो, म्हणजे मॅटर एक्झिस्ट करतोय. मग आता गंमत अशी आहे की लाईक चार्जेस रिपेल इच अदर हे मान्य आहे. प्रोटॉन and proton will try to repel each other in the nucleus, so due to which volume of nucleus will increase and nucleus will fall apart, and due to which atom will collapse and matter shouldn't exist. पण तरी सुद्धा मॅटर एक्झिस्ट करतं. मग सायंटिस्टनी काय विचार केला की प्रोटॉन मध्ये जर रिपल्शन असलं तरी सुद्धा मॅटर कसं काय बाबा एक्झिस्ट करतोय? म्हणजे याचा अर्थ त्या न्यूक्लियस मध्ये कुठला तरी एक स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असला पाहिजे जो ह्या दोन प्रोटॉनला बाइंड करून ठेवतो. नाउ यू गॉट दिस आयडिया क्लिअर्ड अबाउट द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स? Yes, sir. Yes, sir. हा जो रेड कलर आहे त्याला म्हणतात स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. बस एवढंच आहे. मग याची डेफिनेशन जर लिहिणार असू तर डेफिनेशन असली का बघा रे बाळांनो मी आता. The strong force which binds protons
and neutrons, commonly they are called nucleons, together in the nucleus of an atom. In the nucleus of an atom. Called strong nuclear force, SNF. इसमें किसी को शंका है क्या? No, sir. Okay, No, sir. very good. Now we are going to study these characteristics of strong nuclear force. Characteristics of strong nuclear force, that is SNF. याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय बघून घेऊयात. एक पहिली गोष्ट काय आहे की इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स. आता अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय मला सांगा. हा फोर्स प्रोटॉन्सला बांधून ठेवतो, म्हणजे प्रोटॉन्सने एकमेकांच्या जवळ आणतोय. म्हणजे जवळ आणणे म्हणजे कुठला फोर्स झाला हा? अट्रॅक्टिव्ह. इवन दो देयर इज अ रिपल्शन बिटवीन द प्रोटॉन, पण ते रिपल्शनचा फोर्स वेगळा. आणि हे स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स आहे ना, हा ते प्रोटॉनला आणि न्यूट्रॉन्सला बांधून ठेवतो. नाहीतर मग न्यूक्लियस ब्रेक झाला असतो, मग मॅटर एक्झिस्ट करायला नको, पण तरी सुद्धा करतं. म्हणून दिस इज अ अट्रॅक्टिव्ह फोर्स, पण हा स्ट्रॉंग आहे. आता ह्याच्या मागचं कारण सांगतो, व्हाय दिस फोर्स इज स्ट्रॉंग. ह्याच्या मागचं कारण असं आहे, मला सांगा रे, तुम्ही शाळेत कुठे वाचलं असेल ना की न्यूक्लियस इज अ डेन्स रिजन. मग असं शाळेत वाचला का नाही वाचला की होल मास ऑफ द ॲटम इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. येस सर. कुठला एक्सपेरिमेंट, रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट होता का आपल्याकडं? येस. हा, 9वीतला रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट आपल्याला माहित आहे. ऍक्च्युअली रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट काय सांगतो बघा. तो रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट काय सांगतो की न्यूक्लियस इज हेवियर means denser than whole atom. Nucleus heavier or denser region म्हणा, बस एवढंच आहे region. आता हे कुठून शोधलात तुम्ही? हे शोधलात, हे स्टेटमेंट शोधलात रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट. रुदरफोर्डने सांगितलं की एक ऍटमच्या सेंटरमध्ये एक हेवियर आणि डेन्सर पार्टिकल असतो. ते ऍक्च्युली अल्फा पार्टिकलची स्कॅटरिंग जे आहे ना, त्या स्कॅटरिंग वरनं ठरवलं गेलं की हा हेवियर न्यूक्लियस असला पाहिजे, ज्याचा व्हॉल्यूम छोटा असतो. हेवियर डेन्सर न्यूक्लियस ऑफ अँड न्यूक्लियस हॅज लेस न्यूक्लियस हॅज अ लेस व्हॉल्यूम अँड इट इज अ डेन्सर अँड हेवियर. मग आता मला पहिली गोष्ट सांगा, समजा हे एक न्यूक्लियस असेल आणि हे एक न्यूक्लियस असेल. मला सांगा कुठल्या न्यूक्लियसची जास्त डेन्सिटी? आता मला सांगा डेन्सिटी म्हणजे काय असतं रे बाळांनो? मास अपॉन व्हॉल्यूम ना. डेन्सिटी काय असतं? मास अपॉन. मला सांगा व्हॉल्यूम जर कमी झाला की डेन्सिटी काय होते? वाढणार. मग आता समजा हा न्यूक्लियस सुरुवातीला मोठा होता, पण ह्या स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स सगळ्या प्रोटॉन्सना न्यूट्रॉन्सला एकमेकांच्या जवळ आणतो. मग स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. त्याच्यामुळे मला सांगा न्यूक्लियसचं व्हॉल्यूम काय होतं? मग कमी होतो ना. मग कमी होतो, तो काय म्हणतो मग? डेन्सर. ह्यालाच म्हणतो आपण हेवियर. कारण लेस व्हॉल्यूम झालं की ऑटोमॅटिकली मास मग त्या ठिकाणी जास्त गोळा झाला ना, मास स्कॅटर नाही झालं. येस सर. हे कारण आहे. मग आता लक्षात आलं का व्हाय दिस न्यूक्लियर फोर्स इज स्ट्रॉंग? ते रुदरफोर्ड वरून आहे. ते रुदरफोर्डने सांगितलं की हेवियर आहे म्हणून हा न्यूक्लियर फोर्स स्ट्रॉंग पाहिजे. मग त्याशिवाय ते हेवियर कसं होणार ना न्यूक्लियस म्हणून. ओके. दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे, इट इज अ शॉर्ट रेंज फोर्स. कारण न्यूक्लियसची साईज कमी आहे ना. आता तुम्हाला माहिती आहे का रे न्यूक्लियसचं रेडियस किती असतं?
व्हॉट इज द रेडियस ऑफ न्यूक्लियस? हे पण रुद्रपूर्ण सांगितलं होतं. ते असतं -14 मीटर या ऑर्डर मध्ये रेडियस असतं. ते रुदरफोर्डने एक्सपेरिमेंटल त्याला प्रूव्ह केलं होतं. न्यूक्लियस रेडियस 10⁻⁴ मीटर ह्या रेंज मध्ये असतं. मग मला सांगा, मग आपल्या स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्सची रेंज पण न्यूक्लियसच्या रेडियस एवढीच असेल ना मग? हो. कारण बघा, स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स असं जनरेट होतो ना टुवर्ड्स द सेंटर ऑफ द न्यूक्लियस. एम आय करेक्ट? येस सर. येस सर. टुवर्ड द सेंटर ऑफ द न्यूक्लियस. मग त्याची रेंज जी असते, इट इज अ शॉर्ट रेंज फोर्स ऑफ द ऑर्डर 10⁻⁴ मीटर. एवढ्या रेंज मध्ये त्याची ऑर्डर असते. आणि इट इज चार्ज इंडिपेंडेंट. एम आय करेक्ट? इट इज अ चार्ज इंडिपेंडेंट. मला सांगा, हा न्यूक्लियर फोर्स चार्ज वरती डिपेंड करतो का रे? ऍक्च्युली मला सांगा, चार्ज वर डिपेंड करणे म्हणजे काय? मला सांगा, प्रोटॉन एकमेकांच्या जवळ कधी राहू शकतात का? नाही. नो. जर राहिले तर काय होईल त्यांच्यामध्ये? रिपल्शन. पण तरी सुद्धा हा फोर्स त्यांना एकमेकांकडे ओढून घेतोय ना. मग मला सांगा, हा फोर्स मग चार्ज वरती डिपेंड करतोय का? नाहीये. जर हा फोर्स चार्ज वरती डिपेंड करत असला तर मग ते प्लस प्लस रिपल्शन व्हायला पाहिजे होतं ना मग. हो सर. पण होत नाहीये, म्हणून हा फोर्स काय झाला? चार्ज इंडिपेंडेंट फोर्स. ओके सर. So I think this concept is totally clear. Okay. Clear sir. Yes sir. चलो. Now we are going for weak nuclear force. तो काय आपण बघूया. तर हे आता कळलेलं आहे तुम्हाला. आता मी पुढे जाऊ का बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. स्क्रीनशॉट. बरं, याच्या नोट्स तुम्हाला नोट्स येत नाही. याच्या नोट्स तुम्हाला मी वेब लिंक तयार करणार आहे. वेब लिंक, त्या वेब लिंक वरून तुम्हाला स्लाइड शो नोट्स मिळतील. त्यामुळं काही स्क्रीनशॉट जरी काढायला विसरला असेल तर काय अडचण नाहीये. मी ते नोट्स तुम्हाला पाठवून देतो लेक्चर झालेलं आहे. ओके सर. Okay, chalo. Now we are going to study about weak nuclear force, and we will study what is this weak nuclear force. Weak nuclear force. आता काय? The force of interaction between subatomic particles which results in radioactive decay, which results in radioactive decay of atoms, called weak nuclear force. बघा, वीक न्यूक्लियर फोर्स आपण याला म्हणतो. काय? हा ठीक आहे जा. अरे बाबा, मोठा आहे तू का? गावाच्या ऑर्डर बसला काय तू? लक्ष दे इकडे, म्यूट कर. ओके. ओके, ऍक्च्युली हा जो फोर्स बघितलात ना, तर इट ऍक्ट्स बिटवीन
पेयर ऑफ सबएटॉमिक पार्टिकल्स. Pair of subatomic particles. ठीक आहे, मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. हा थोडासा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे रेडिओ ऍक्टिव्ह डिकेचा. तो ऍक्च्युअली आपल्याला पुढे येणाऱ्या टॉपिक मध्ये आहे. ठीक आहे. आता ऍक्च्युअली रेडिओ ऍक्टिव्ह डिके म्हणजे काय माहिती का? पहिली गोष्ट समजून घ्या. ठीक आहे, ते आपल्या सिलेबस मध्ये फार डिटेल मध्ये कन्सेप्ट आहे. तर हे बघा, रेडिओ ऍक्टिव्ह डिके तुम्हाला मी सिंपल एक्झाम्पल सांगतो. सगळ्यांना माहिती आहे ना की रेडिओ ऍक्टिव्ह रिएक्शन जी असते ना, कन्व्हर्जन ऑफ C13 टू C14 माहिती आहे का? सॉरी, नायट्रोजन कार्बनचं रूपांतर नायट्रोजन होतं. कुठल्या रिएक्शन मुळे होतं रे? यस, कार्बनचं कन्व्हर्जन नायट्रोजन मुळे होतं. कुठल्या रिएक्शन होतं बाळांनो? बरं, हे काय आहे? कार्बनच्या डोक्यावरती मी लिहिले, हे काय आहे? ऍटॉमिक मास ना? atomic mass. atomic mass. ओके, ऍटॉमिक मास आहे. हे बघा, कार्बनचा हा एक रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे. हा कार्बनचा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे. रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप. बर, रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप याच्यावरती कधी आपण काय करतो, अल्फा रेजचा, अल्फा रेज माहिती ना सगळ्यांना? अल्फा रेज पार्टिकल. हो. अल्फा रेज म्हणजे काय? अल्फा पार्टिकल्स म्हणजे काय? व्हॉट आर अल्फा पार्टिकल्स? अल्फा पार्टिकल्स म्हणजे काय होतं? न्यूक्लियस ऑफ हेलियम. न्यूक्लियस ऑफ हेलियम, त्याला असं लिहितात न्यूक्लियस ऑफ हेलियमला. ऍक्च्युअली मास, ऍटॉमिक मास 4 राहतं आणि हे 2 राहतं. 2 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन अशा प्रकारे हेलियमचं न्यूक्लियस तयार झालेलं असतं. मग ती न्यूक्लियर रिएक्शन आहे, फ्युजन वगैरे आपण जे बघतो त्या रिएक्शन संदर्भात. ते सध्या तर आपल्या सिलेबस नाहीये. तुम्ही काय करा की सध्या तरी ह्या ऍक्च्युअली न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन प्रोटॉन मध्ये होतं आणि प्रोटॉनचं कन्व्हर्जन न्यूट्रॉन मध्ये होतं त्या फोर्समुळे. नाहीतर हे आपलं लेक्चर सोडून मला भरपूर डिटेल मध्ये सांगायला लागेल. नंतर एखाद्या वेळी कव्हर करतो. दिस इज नॉट इन अवर सिलेबस, सो आय शुडंट गो फॉर इट. फक्त मी तुम्हाला नावं आणि त्याची माहिती सांगितली. कन्सेप्ट सिलेबस आउट ऑफ स्कोप आहे, कारण भरपूर गोष्टी त्यामध्ये सांगण्यासारख्या. तर मी सध्या त्याला जात नाही, वेळ घालून अर्थ नाही. मी तुम्हाला फक्त काय सांगतो की इट इज अ पेअर ऑफ सबएटॉमिक पार्टिकल्स. त्यांच्यामधला हा वीक न्यूक्लियर फोर्स असतो. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक मी सांगून देतो. एखाद्या क्वेश्चन जर विचारला सब्जेक्टिव्ह मध्ये तर तुम्हाला सांगता आला पाहिजे बस. कन्सेप्ट राईट नो नॉट, वी आर नॉट इंटरेस्टेड, कारण मला पुढचे पार्ट कव्हर करायचे. नंतर एखाद्या वेळेस शॉर्ट व्हिडिओ तयार करतो वेगळा नवीन वीक न्यूक्लियर फोर्स तुम्हाला सांगतो. ठीक आहे, कारण ते पॉझिट्रॉन, न्यूट्रिनो वगैरे सगळ्या गोष्टी मला सांगायला लागतील. पण तुम्ही म्हणणार सर हे कुठं आलं पॉझिट्रॉन, आम्हाला प्रोटॉन माहिती आहे, तर सगळ्या गोष्टी अडचणी ठरतील. त्यापेक्षा मी सर असं करतो, इट ऍक्ट्स बिटवीन एनी टू एलिमेंटरी सब पार्टिकल्स. एनी टू एलिमेंटरी पार्टिकल्स म्हणजे सब ॲटॉमिक पार्टिकल्स. सेकंड आहे, it is a short range having order 10⁻⁶ मीटर, म्हणजे तेवढ्यापर्यंत जाऊ शकतं. 10⁻⁶ मीटर पण हा फोर्स लावू शकतो. तिसरा, इट इज स्ट्रॉंगर दॅन
gravitational force and it is weaker than electromagnetic force. It is weaker than electromagnetic force or strong nuclear force. बस एवढे कॅरेक्टर्स लक्षात ठेवा थेरी क्वेश्चन साठी तुम्हाला. बाकीच काही नाही. बाकी म्हणजे शॉर्ट व्हिडिओ करून तुम्हाला नंतर पाठवून देतो. ठीक आहे. ओके चला मी याच्यानंतर पुढे जातो जे आपण फंडामेंटल फोर्सेस शिकतोय. चला मी त्याच्या पुढच्या पाठात जातो बघा आता. सराचे एक्झाम्पल काय आहेत? ऍक्च्युली तुला कार्बन डेटिंग माहिती का? रेडिओ ऍक्टिव्हिटी, कार्बन डेटिंग वगैरे. हो सर ऐका. काय असतं ते? सर C14 काय C14? सर रेशियो ऑफ C14 to C12. येस सर. पण ती फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे ना, त्याला एक इक्वेशन वापरावं लागतं ना. 2.303 अपॉन टाइम टी लॉग टू द बेस 10. कळलं काय म्हणालो मी तुम्हाला? Sir, this reaction was not there in our 10th standard syllabus. हा मग तेच ना. तेवढं शिकवलंय रे. हा ते आता पण सध्या आपल्या सिलेबस नाहीये म्हणून Okay, म्हटलं sir. नंतर एक शॉर्ट व्हिडिओ करून तुम्हाला सगळं डिटेल सांगतो. डोंट वरी, मी सांगू शकतो पण आपल्या लेक्चरचं पर्पज पूर्ण व्हायला पाहिजे ना. आज मी शिकवते त्यासाठी म्हटलं. Yes. कारण भावनेच्या बरोबर भावात गेलो की मी तुम्हाला चॅप्टर सोडून अशा लेवलला घेऊन जाईल की तुम्ही विचार पण करणार नाही. तसं विषय नाहीये. नंतर सांगतो मी तुम्हाला. Okay, sir. ठीक आहे चला. नाव हे आता स्ट्रॉंग आणि वीक न्यूक्लियर फोर्सेस झाले. पण तुम्ही वीक न्यूक्लियर फोर्सेस माहिती लक्षात ठेवा. ते काही तुमच्या सिलेबस डायरेक्टली नाही येते, फक्त नाव आहेत त्याला आपल्याला. ओके आपण मग दुसरा एक फंडामेंटल फोर्स आहे दॅट इज नॉन एज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम फिजिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि एनडी ला ग्रॅव्हिटेशन नावाचा सेपरेट चॅप्टर आहे सिलेबस मध्ये. त्यामुळे ग्रॅव्हिटेशनकडे फार लक्ष द्या. मला सांगा ग्रॅव्हिटेशन फोर्स काय असतो? फोर्स ऑफ, बरं हा अट्रॅक्शन फोर्स आहे का रिपल्शन फोर्स आहे रे? Attraction force. Attraction. हा बरोबर आहे. व्हेरी गुड. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू पॉइंट मासेस. एम आय करेक्ट? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. न्यूटन Yes, sir. सांगितलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू पॉइंट मासेस सेपरेटेड बाय अ डिस्टन्स. कारण पॉइंट काय म्हणतो? कारण छोट्या पॉइंट मध्ये पण जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो मोठ्या पॉइंट मध्ये पण असतो, म्हणजे मोठ्या प्लॅनेट मध्ये पण असतो. इट्स कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशन फोर्स. म्हणजे बघा असा एक मोठा प्लॅनेट आहे, दुसरा एक मोठा स्टार असेल, प्लॅनेट असेल, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन मोजत असताना आपण जे डिस्टन्स घेतो ना त्याच्या सेंटर पासूनच घेतो. म्हणजे हे असे दोन प्लॅनेट दाखवण्याच्या ऐवजी आपण त्याला सेंटर पॉईंट असं दाखवतो आणि त्यांच्यामध्ये सुद्धा हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं दाखवता येतो. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली ह्या ऑब्जेक्टची साईज दाखवण्याची काही आवश्यकता नाहीये, कारण त्याच्यावरती फोर्स डिपेंडच करत नाही ऑब्जेक्टच्या साईज वरती. ठीक आहे. ओके मग हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स, याला असं लिहितात G(m1 m2 अपॉन r²). मग समजा दोन पॉइंट मास आहेत माझ्याकडे, हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे. याचं मास आहे m1, याचं मास आहे m2. अँड इफ दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ r, तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो. तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स. आणि हा ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्शन रिएक्शन पेअर मध्ये येतो. पण ते कॅन्सल आउट नाही होत. का कॅन्सल होत नाही? कारण ते दोन्ही फोर्स दोन वेगवेगळ्या बॉडीवर लागते ना. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशन फोर्स फॉर्म्युला. हे स्कूल मध्ये तुम्हाला झाले. आणि जी ला म्हणतो आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि याची व्हॅल्यू असते जी ची 6.67 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम. रिमेंबर दिस व्हॅल्यू, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. Yes. ओके बस हे ग्रॅव्हिटेशन फोर्स संदर्भात आहे. बाकी सगळं ग्रॅव्हिटेशन बद्दल आपण काय करणार आहोत? ग्रॅव्हिटेशन नावाचा फिजिक्स मध्ये वेगळा चॅप्टर आहे. इन दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. यामध्ये आपल्याला डिस्कस करण्याला काही पॉइंटलेस आहे.
ओके, पुढे जे आहे ते बघूयात आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फक्त थोडी थोडी माहिती घ्यायची पुढे जायचं असं आपल्या ह्या चॅप्टरमध्ये. बाकी सगळं डिटेल नंतर पण पाहूया. इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. एम आय करेक्ट? Yes, sir. Yes, sir. इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह होणार या ठिकाणी. हा तर एक पहिला पॉईंट आहे. सेकंड जो पॉईंट आहे, इट इज weakest of all forces. It is the weakest of 4 basic forces in nature. 4 basic forces in nature. कोण सांगणार आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स बाकी सगळ्या फोर्स पेक्षा वीक का? Why gravitation force is weak among all the forces? Because it is a long range force. Very good, very good, correct. It is a long range force. It is a long range force. मग मला सांगा, लॉंग रेंज फोर्स असेल तर आर ची व्हॅल्यू वाढत जाणार ना तुमची. आर ची व्हॅल्यू वाढलं की एफ काय होणार? कमी कमी होणार. होणार. कमी होणार. And its range is infinite. Its range is infinite. हे कळलं का सगळ्यांना? बघा, ही रेंज इन्फानाइट आहे. Yes. Explain me why the range is infinite. ओके, आय विल टेल यू. बर, पहिली गोष्ट, हा वीकेस्ट काय आहे? कारण हा लॉंग रेंज फोर्स. आता मला सांगा, सूर्य आणि पृथ्वी, सन आणि अर्थ यांच्यामधलं डिस्टन्स जर पाहिला तर 15 लाख करोड किलोमीटर आहे, बरोबर? Yes. 15 लाख करोड किलोमीटर आहे. मग एवढा प्रचंड डिस्टन्स वरून सुद्धा सूर्य पृथ्वीला धरून ठेवू शकतोय. सो कॅन आय से इट इज अ लॉंग रेंज फोर्स देन? Yes, sir. Yes, sir. तर एवढ्या डिस्टन्स वर धरून ठेवू शकतोय म्हणून हा लॉंग रेंज फोर्स आहे. ओके, पण जसं जसं आपलं डिस्टन्स वाढत जाईल तसं ते फोर्सची पॉवर सुद्धा कमी होत जाईल ना मग. Yes. हा, म्हणून त्याला आपण वीक म्हटलेलं आहे. अजून एक कारण आहे या ग्रॅव्हिटेशन फोर्सला वीक म्हणण्याचं. अजून एक कारण आहे, तुम्ही सांगतो मी. अजून एक कारण आहे. बरं, हा लॉंग रेंज एवढं मध्ये कन्फर्म झालं सगळ्यांना? Yes. बरं, पण ह्याची रेंज इन्फानाइट कशी काय बरं? तर सांगतो. मला सांगा, ग्रॅव्हिटेशन फोर्सची रेंज इन्फानाइट का? तुम्हाला सांगतो मी. I will tell you why the range of the gravitational force is infinite. You tell me, actually, if we see our Milky Way galaxy, in Milky Way galaxy at the center there is one big black hole. In Milky Way galaxy at the center there is a big black hole. Black hole whose gravity is very high. Very high gravitational force. It generates very high gravitational force. ओके, आता मिल्की वे गॅलेक्सीच्या एका छोरवरती म्हणजे शेपटीकडं आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला आहे. सपोज दिस इज अर्थ. या मिल्की वे गॅलेक्सीच्या सेंटरला ब्लॅक होल आहे आणि पृथ्वी यांच्यामध्ये डिस्टन्स आहे ते ऑलमोस्ट आहे 50,000 लाईट इयर्स. आता लाईट इयर म्हणजे काय रे बाळांनो? Sir, डिस्टन्स कवर्ड बाय लाइट इन ईयर. डिस्टन्स मेजर करण्याची. हा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 इयर. 1 year. आता तुम्ही बाळांनो विचार करा, स्पीड ऑफ लाईट जर बघितलं आपण, व्हेलॉसिटी ऑफ लाईट बघितली तर ती प्रत्येक सेकंदाला 3 लाख किलोमीटर जाते. म्हणजे लाईट सोप्या भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर एका सेकंदाला लाईट ट्रॅव्हल्स 3 लाख किलोमीटर. एका सेकंदात लाईट 3 लाख किलोमीटर जाते. तुम्ही विचार करा, एका वर्षात लाईट किती अंतर कापेल? तसे 50,000 लाईट इयर्स आहेत. तुम्ही इमॅजिन पण करणार नाही, कुठला ह्युमन बिईंग त्यांच्या काळामध्ये एवढे डिस्टन्स कव्हर पण नाही करू शकणार. कारण साधं लॉजिक आहे, 4 लाईट इयर कव्हर करायला आता जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीनुसार 4 लाईट इयर कव्हर करण्यासाठी तुम्हाला 70,000 वर्ष लागतात. मग तुम्ही इमॅजिन करू शकताय की 50,000 लाईट इयर डिस्टन्स कव्हर करायला
ह्युमन बिंगला पॉसिबल नाहीये. आता फिजिक्स मध्ये ज्याला नोबेल प्राइज मिळाला मागच्या वर्षी, ज्यानं ते एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल प्लॅनेट शोधली, टेक्निक शोधून काढली, त्यानं पण सांगितलं की ह्युमन बिंग त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये कधीच एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकणार नाही. कारण 4 लाईट इयर डिस्टन्स ट्रॅव्हल करायला तुम्हाला 70,000 वर्ष लागतात. तर 50,000 लाईट इयर डिस्टन्स कव्हर करायला यू कॅनॉट इमॅजिन हाऊ मच इज दिस बिग डिस्टन्स. आणि पूर्ण मिल्की वे गॅलेक्सीचा स्प्रेड आहे तो 1 लाख लाईट इयर्स आहे. 1 लाख लाईट इयर्स आहे. बरं असो, मला सांगण्याची गोष्ट या ठिकाणी एवढीच आहे की हा जो काही ब्लॅक होल आहे ना, त्या ब्लॅक होल काय करतो, ब्लॅक होल कंटिन्युअसली स्वतःच्या ऍक्सिस भोवती गोल फिरत असतो. म्हणजे ब्लॅक होल जो असतो ना, तो कंटिन्युअसली स्वतःच्या ऍक्सिस भोवती फार स्पीडनं फिरत असतो. व्हेरी हाय रोटेशन, म्हणजे फार जबरदस्त रोटेशन असतं. या रोटेशनमुळे हा ब्लॅक होल काय करतो, त्याच्या सराउंडिंगच्या टाइम स्पेस फॅब्रिक मध्ये वॉबलिंग क्रिएट करतो. यू अंडरस्टूड वॉबलिंग? येस सर. नो सर. या म्हणजे साईडला असं जसं आपण एखादा नदीमध्ये भोवरा असतो का नाही, पाण्याचा भोवरा नदीमध्ये बघितला हा, का? येस सर. हा, मग ते भोवरा काय करतो, साईडच्या पाण्यामध्ये वॉबलिंग क्रिएट करतो ना. नहीं मैम, हा, ये- मैंने दिया था मैम। यू अंडरस्टूड? येस सर. आणि ते वॉबलिंग क्रिएट केल्यामुळं, त्या वॉबलिंग मुळे ऍक्च्युअली त्या ब्लॅक होलची ग्रॅव्हिटी पृथ्वीवर सुद्धा मेजर करता येते. म्हणजे ब्लॅक होल जो ग्रॅव्हिटेशन फोर्स लावलाय ते पृथ्वीवरती मेजर करता येते. त्याच्यासाठी डिटेक्टर आहे, त्याला म्हणतात लायगो डिटेक्टर. लेझर इंटरफेरोमेट्री ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी ना. यस, लेझर इंटरफेरोमेट्री ग्रॅव्हिटेशन ऑब्झर्वेटरी. त्याच्यावरून आपण त्या ब्लॅक होलची ग्रॅव्हिटेशनल फोर्स मेजर करू शकतो. तर तुम्ही मला सांगा बाळांनो, एवढ्या प्रचंड डिस्टन्स मध्ये ह्युमन बिंग कधी जाऊ शकत नाही. एवढ्या डिस्टन्स वरून सुद्धा ग्रॅव्हिटेशन फोर्स येतोय. सो दॅट्स वाय आय टोल्ड यू दॅट द रेंज ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स इज इन्फानाइट. बरं, आता तुम्ही म्हणणार की सर 50,000 ठीक आहे, पण हे 50,000 पुरतं मर्यादित नाहीये. आपल्या युनिव्हर्स मध्ये मिल्की वे सारख्या आपल्या युनिव्हर्स मध्ये बिलियन्स ऑफ गॅलेक्सीज आहेत. आणि त्यांच्या हा सर. बिलियन्स ऑफ गॅलेक्सीज आहेत. आता मिल्की वेची जवळची गॅलेक्सी आहे अँड्रोमेडा. अँड्रोमेडा नावाची गॅलेक्सी आहे मिल्की वेची जवळ, अँड्रोमेडा. आणि ह्या अँड्रोमेडा आणि मिल्की वे मधलं डिस्टन्स आहे 25 बिलियन लाईट इयर्स. तर हे युनिव्हर्स तुम्ही कल्पनेच्या बाहेरचा बाळांनो. त्यामुळं आणि एवढ्या अंतरावर सुद्धा ग्रॅव्हिटेशन फोर्स काम करतोय. सो द रेंज ऑफ द ग्रॅव्हिटेशन फोर्स इज इन्फानाइट अँड इट इज अ लॉंग रेंज फोर्स. यू गॉट द आयडिया क्लिअर? येस सर. येस सर. पण मी काय सांगितलं, ग्रॅव्हिटेशन फोर्स वीक काय तुम्हाला सांगतो मी. बघा तर वीक काय सांगतो. एक इंटरेस्टिंग याला एक्सप्लेनेशन आहे, आवडेल तुम्हाला निश्चित. बघा, ग्रॅव्हिटेशन फोर्स वीक कसं काय हे आपण बघू शकतो. एक्सपेरिमेंट घरी पण आपण करू शकतो. बघा, एक्सपेरिमेंट घरी पण करू शकतो. बघा, एक तुम्ही घरी एक्सपेरिमेंट करा. काय करायचं, 2 मॅग्नेट्स घ्या. मॅग्नेट्स त्याचं नॉर्थ आणि साऊथ पोल फेसिंग असेल असे मॅग्नेट्स टाका. ओके, या 2 मॅग्नेट्सना जवळून तुम्ही टाका. नंतर थोड्या 2 मॅग्नेट्स पटकन अशी पाथ घेतील ना, अशी पाथ घेतील आणि दोघं एकमेकांना चिकटतील पटकन ते स्पीडनं. बरोबर? येस. एम आय करेक्ट? येस सर. 2 मॅग्नेट थोडं जवळूनच तुम्ही टाका, जवळूनच थोडस. म्हणजे तुम्ही मध्ये हात ठेवायचा, इथं काहीतरी मध्ये ठेवा असं काहीतरी, म्हणजे त्यांचे अट्रॅक्शन व्हायला नको. आणि सोडून द्या ते पटकन असे. मग ते खाली असे सरळ पडतील का रे खाली असे? नो सर. ते असा पाथ घेतला आणि चिकटतील. पण 2 ऑब्जेक्ट घ्या ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चार्ज नाहीये. चार्ज कुठला नाहीये. मग मला सांगा, एक ऑब्जेक्ट दुसऱ्यावरती कुठला फोर्स लावतो रे? ग्रॅव्हिटेशन फोर्स लावतो ना. येस सर. ग्रॅव्हिटेशन फोर्स लावतो. बरं, इथं मॅग्नेटनी कुठला फोर्स, हे पॉसिबल नाही, स्ट्रेट मध्ये जाणं पॉसिबल नाही. इथं मॅग्नेट कुठला फोर्स लावतील? मॅग्नेटिक फोर्स लावतील ना. येस. आता मला सांगा, ग्रॅव्हिटेशन फोर्स जर स्ट्रॉंग असतात तर हे 2 ऑब्जेक्ट, आता हे चार्जलेस आहेत, हे चार्जलेस ऑब्जेक्ट, हा चार्जलेस आहे.
कुठलाही चार्ज वगैरे नाहीये किंवा कुठलं मॅग्नेटिक फील्ड पण नाहीये, हा चार्जलेस आहे असं पकडा. यांना दोघांना पण खाली सोडलं ते डायरेक्ट असे खाली जातात. असे जवळ येतील का दोघं पण? हे नाही. No, sir. काय येत नाहीत? कारण ग्रॅव्हिटेशन फोर्स काय आहे? वीक आहे ना. येस सर. आता कळलं का सगळ्यांना? हो खाली सर. डायरेक्टली खाली पडतील असं पाच असं तिरकं घेतील का ते? नो नो. जर ग्रॅव्हिटेशन फोर्स स्ट्रॉंग असतं तर पटकन जवळ आले असते आणि पटकन अट्रॅक्ट झाले असते असे, पण हे पॉसिबल नाहीये. सो ग्रॅव्हिटेशन फोर्स इज वीक फोर्स. पण मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ही सगळी स्ट्रॉंग फोर्स आहेत, कारण तुम्ही मॅग्नेटला जवळून जर टाकलात ना पटकन चिकटतं, ते खाली पडतच नाही. हा खाली पडतं ते चिकटून पडतं खाली मग ते सगळं. गॉट दॅट क्लिअर? येस सर. तर ह्याच्यावर कळतं की मॅग्नेटिक फोर्स इज अ स्ट्रॉंग फोर्स अँड ग्रॅव्हिटेशन फोर्स इज अ वीक फोर्स. करेक्ट? Sir, I had a doubt. Sir, can we say that compared to the Earth's gravitational field, the Earth's gravitational force, the gravitational force between those two objects is weak. Will be? Will be weak. म्हणून ते खालती पडतात. हा, पण जर ग्रॅव्हिटेशन फोर्स स्ट्रॉंग असतं तर दोघांनी पटकन एकमेकांना पण अट्रॅक्ट केलं असतं ना. येस सर, पण अर्थचं मास पण जास्त आहे ना त्या दोन्ही ऑब्जेक्ट पेक्षा. अरे अर्थला सोडून दे ना, अर्थचा काय संबंध नाही इथं. इज देअर इन द रिलेव्हन्स ऑफ अर्थ? नो सर. तुला कळलं मी काय बोलतो? येस सर. अरे मी म्हणतोय ते दोन ऑब्जेक्ट एकमेकांना प्रॉपर बुरा. So guys, this is what I have bought today. ये तो हमारे पास थी, मैं सोचा कि एक से भले. बघा हे असं अट्रॅक्ट करतोय का दोन ऑब्जेक्ट मला सांगा? नो सर. हा तेच सांगतो ना, तसं अट्रॅक्ट करत नाही, त्याशी खाली जातं. जाऊन दे ना खाली, मला काय करायचं? ते अर्थमुळे गेले कशामुळे गेले मला नाही माहित. मी फक्त एवढंच म्हटलं की ते असे एकमेकांना जवळ, आता कसं असतंय जर अट्रॅक्शन फोर्स स्ट्रॉंग असता तर ते एकमेकांच्या जवळ जवळ येत एका ठराविक पॉईंटला एका लवकरच ते एकमेकांना चिकटलं असते ना मग. येस सर. पण असं घडतं का ह्या बाबतीत? नाही घडत. नो सर. आणि हे दोन्ही पण चार्जलेस आहेत आणि दोघांच्या वरती कुठलंही मॅग्नेटिक फील्ड नाहीये असे ऑब्जेक्ट घेतले. पण तेच तू जर मॅग्नेटला टाकलास ना, असे जवळून टाकलास मॅग्नेटला, तू जवळून खाली टाकलास तर अर्थचा ग्रॅव्हिटेशन फोर्स त्यांच्यावर लागतो ह्या ठिकाणी. इथं म्हणू शकतोस तू. येस सर. अर्थचा ग्रॅव्हिटेशन फोर्स इथे म्हणू शकतोस. पण अर्थचा ग्रॅव्हिटेशन फोर्स जर स्ट्रॉंग असता तर मॅग्नेटनी असा पाथ घेतला असता का मग? नो सर. कळलं तुला काय बोललो मी? हो सर. इथं अर्थ लावू शकतोस पण तिथं नाही. हो सर, कळलं. इथं अर्थच्या ग्रॅव्हिटेशनच्या फोर्स कंपॅरिझन मध्ये मॅग्नेटिक फोर्स स्ट्रॉंग आहे म्हणून त्याने असं पॅराबोलिक पाथ घेतला आणि ते चिकटले. येस सर, कळलं. हा बस असा हा पार्ट आहे. म्हणजे इथं मॅग्नेटिक फोर्स डॉमिनेटिंग आहे आणि इथं जर ग्रॅव्हिटेशन फोर्स स्ट्रॉंग असतं तर हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट केलं असं, पण नाही करत. मग ह्याच्यानुसार प्रूव्ह होतं की ग्रॅव्हिटेशन फोर्स इज वीक फोर्स. नको असेल तर तुम्ही हे पाहू शकता की लॉंग रेंज असल्यामुळे हे आर नेहमी जास्त असणार आहे आणि आर नेहमी जास्त असेल तर फोर्स वेळी नेहमी काय असणार आहे? कमी असणार. येस सर. ठीक आहे, ओके. किंवा सगळ्यात बेस्ट एक्सप्रेशन ते आहे इथं बघा. हे तुम्ही ह्यात पाहू शकता. म्हणजे मला ह्यात ना तुम्हाला फक्त एवढं सांगायचं होतं, एक एक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. एवढं सांगायचं होतं की ज्यावेळी मॅग्नेट्सला मी खाली सोडलं, एकमेकांच्या जवळून खाली सोडलं, म्हणजे जवळ धरूनच खाली सोडलं, पण त्यांनी स्ट्रेट खाली, आता समजा त्यांच्यावरती स्ट्रेट फोर्स ग्रॅव्हिटेशन फोर्स पडतो अर्थचा, दोघांच्या वरती सुद्धा. इथं पण ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे आणि इथं पण ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. पण जर ग्रॅव्हिटेशन फोर्स स्ट्रॉंग असता तर ते सरळ खाली गेले असते, पण ऍक्च्युअली ते सरळ खाली जात नाही, असे तिरके होतात आणि तिरके पटकन एकमेकांना अट्रॅक्ट करून एकमेकांना चिकटून जातात असे. याचा अर्थ ह्या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स डॉमिनेटिंग आहे, नॉट ग्रॅव्हिटेशन फोर्स. यू अंडरस्टूड दिस पार्ट? येस सर. आणि जर चार्जलेस आणि कुठलेही मॅग्नेटिक फील्ड नसलेला जर ऑब्जेक्ट घेतलात ना, त्यांच्यामध्ये इथं ग्रॅव्हिटेशन असतो पण ते वीक असतो, वीक ग्रॅव्हिटेशनल असतं आणि मग डायरेक्टली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशन फील्ड डायरेक्ट निघून जातात. पण ते असे येऊ शकत नाही. जर असे येण्याचं कारण काय असतंय की त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग ग्रॅव्हिटेशन फोर्स पाहिजे, पण तो आता काय येतच नाही, असं येण्याची शक्यताच नाही. दिस इज क्रॉस्ड. त्याच्यावर प्रूव्ह होतं की ग्रॅव्हिटेशन फोर्स इज वीक फोर्स. ओके.
ओके. आणि जो फोर्थ पॉइंट आहे ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या संदर्भात, स्ट्रक्चर ऑफ युनिव्हर्स. स्ट्रक्चर ऑफ युनिव्हर्स इज गवर्न्ड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा किती इम्पॉर्टंट फोर्स आहे. इज गवर्न्ड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पूर्ण युनिव्हर्सल स्ट्रक्चर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सनच गव्हर्न होतं. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फोर्स, गॉड्स फोर्स. पूर्ण युनिव्हर्सल स्ट्रक्चर हा गव्हर्न करतोय. उद्या मग एअरफोर्स मध्ये गेलात, एरोप्लेन पायलट झाला, फायटर पायलट झाला, त्याने तुम्हाला कळेल ग्रॅव्हिटेशन काय असतं ते. किंवा सिंहगडला ट्रेकिंगला गेलात, वरती सिंहगडला चढत चला की तुम्हाला ग्रॅव्हिटी काय असते ते फील होते. मग यू अंडरस्टूड ऑल ऑफ यू? ओके. येस सर. ओके. एक विचार करण्यासारखं क्वेश्चन मी तुम्हाला देतो या ठिकाणी, विचार करण्यासाठी. थोडस थिंकिंग आपलं सब्जेक्ट वाईज प्रॉपरली बिल्डअप करत जायचं आपल्याला. ओके. एक क्वेश्चन असा आहे बघा, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, सांगतो काय. Is there any gravitational attraction between two? If so, why you are not coming together naturally? Is any force? हे बघा, तुम्ही इथं आहात, असे इथं बसलेले आहात तुम्ही. You are sitting on a chair and your friend is also sitting on a chair. Your friend is here. या ठिकाणी तुमचा फ्रेंड असा बसलेला आहे. यू अँड युअर फ्रेंड अशी जोडी आहे. ठीक आहे. ठीक आहे. ओके. सॉरी फॉर दॅट. ओके. ठीक आहे. बघा, ह्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात. क्वेश्चन व्यवस्थित ऐकून घ्या. पहिला क्वेश्चन आहे, इज देअर एनी, हा फर्स्ट क्वेश्चन बघा. इज देअर एनी gravitational force of attraction between you two? तुमच्या दोघांमध्ये कुठला ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे का? Yes, sir. Yes, very good. The answer is yes, correct. Yes. Because mass is less, so its power is less. Very good. You can call. Yes, very good, very good. So they have small masses, that's why they are not able to attract each other. कारण ग्रॅव्हिटेशन फोर्सचा फॉर्म्युला बघितला तर काय असतो रे? G m1 m2 upon r square. जर ही फोर्स हा ग्रॅव्हिटेशन फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल होतो मासच्या प्रोडक्टला. जर हे मास कमी असेल तर ग्रॅव्हिटेशन फोर्सला काय होणार? कमी होणार. Am I clear? Yes, sir. So मग तुम्हाला क्वेश्चन सेकंड विचारलं जाईल, then why both of you are not being attracted towards each other? Because mass is less, that's why we exert less force on each other. Okay. Apart from gravitational force, are there any other forces acting on you? Yeah. No. मला सांगा, ग्रॅव्हिटेशन फोर्स सोडून तुमच्यावर दुसरे कुठले फोर्स ऍक्ट होत आहेत ते या ठिकाणी? No. No, sir. No. Electromagnetic force are always acting upon us. Huh? No. Are always acting upon us, whether it is friction or what, or any other things. Okay, see, ग्रेविटेशन फोर्स को छोड़ के और भी फोर्सेस लग रहे हैं, वो बताता हूं मैं आपको. एक सिंपल सी बात है, मुझको बताओ, आपका वेट होता है ना, वेट, आप चेयर पर बैठे तो आपका वेट हमेशा कैसे होगा? डाउनवर्ड होगा, mg. यस. तो फिर आप वेट किस पर लगा रहे हो? चेयर पर लगा रहे हो ना वेट. Yes. तो अगर आप चेयर पर वेट लगा रहे हो तो चेयर भी आपको एक रिएक्शन फोर्स देगा, तो उसको बोलते हैं नॉर्मल रिएक्शन. एम आई करेक्ट? Yes. यस. यस. Yes, sir. नॉर्मल रिएक्शन तो होगा ना वहां पे. फिर अब तो ये फोर्स लग रहा है, और दूसरी चीज कौन सी लग रही है? फ्रिक्शनल फोर्स लग रहा है आप पर. विच वन? Frictional. क्योंकि अगर इस चेयर से उठ के मुझको बाहर निकलना है तो फ्रिक्शन भी अपोज करेगा ना चेयर के साथ. यस. So that frictional force is also acting on you.
सर पर अगर स्टेशनरी होंगे तो फ्रिक्शनल फोर्स नहीं अप्लाई होगा ना? अरे होता रे बाबा, स्टैटिक फ्रिक्शन होता है। ओके। अब मुझको बताओ, गाड़ी एक रास्ते पर खड़ी होती है, तो गाड़ी रास्ते पर खड़ी होती है, इसका मतलब गाड़ी के टायर पर फ्रिक्शन फोर्स नहीं है? हाँ होगा। मैं बताता हूँ एक्चुअली क्या है, Yes, कंसेप्ट sir. क्या है मैं बताता हूँ। देखो कंसेप्ट क्या है, वो स्टैटिक फ्रिक्शन करके होता है, काइनेटिक फ्रिक्शन, स्टैटिक फ्रिक्शन और रोलिंग फ्रिक्शन। ठीक है, आपने कभी Yes, देखा है sir. कि खेत में ट्रैक्टर है, ट्रैक्टर, हाँ तो ट्रैक्टर का क्या होता है ना, जो आप ट्रैक्टर अगर देखो खेत में, तो ट्रैक्टर जो होता है ना, वो ट्रैक्टर का जो चाक पहिया होता है, बड़ा बड़ा सा पहिया होता है ट्रैक्टर का, वो अगर देखो, वो अगर किसी मड में अगर फंसा है, तो आप अगर ट्रैक्टर को जब चालू करते हो तो चाक घूमना शुरू करता है ना, यस हाँ वो फिर वो जो पहिया होता है वो आगे क्यों नहीं बढ़ पाता? ड्यू टू फ्रिक्शन। यस। आपको क्या लगता है, मुझको होता है गाड़ी एक जगह पर खड़ी है, बराबर, कभी अपने 4 व्हीलर ड्राइविंग देखा होगा, तो ड्राइवर क्या करता है कि गाड़ी फर्स्ट गियर में डालता है। क्यों? हाँ क्यों? फर्स्ट गियर में पावर ज्यादा होती है ना। तो फर्स्ट गियर में गाड़ी ज्यादा हिलती नहीं है इसीलिए। अरे फर्स्ट गियर का पावर ज्यादा होता है। पावर ज्यादा रहता है। हाँ सर। मुझको बताओ, गाड़ी के 5th गियर से तुम उठा सकते हो क्या घुरती हुई गाड़ी? नहीं सर। नहीं सर। पहले गियर में क्या होता है, पावर ज्यादा मिलती है तुमको, तो पावर इसलिए लगा रहा है क्योंकि टायर में ऑलरेडी एक स्टैटिक फ्रिक्शन लग रहा है। जब कोई भी चीज अबाउट टू मूव होती है ना, अबाउट टू मूव, तब वो स्टैटिक फ्रिक्शन आपको स्टैटिक फ्रिक्शन दिखाई देता है। जैसे एक समझ लो, घर में कपबोर्ड है, कपबोर्ड एक जगह पर स्टेशनरी है, आप उस कपबोर्ड को धक्का लगा के देखो। अब एक एग्जांपल देता हूँ, मैं आपको एग्जांपल देता हूँ, ठीक है, चलो एग्जांपल देता हूँ। आपको लगता है कि सर चीज अगर रुकती है तो स्टैटिक फ्रिक्शन कैसे लग रहा है? नहीं देखा तो देखो, एग्जाम्पल अच्छे से दे लेता हूँ तो आपको कंसेप्ट क्लियर हो जाएगा। अब एक काम करो आप लोग, एक क्या करो, एक वुडन सरफेस पर एक वुडन ब्लॉक रखो, एक वुडन ब्लॉक रखो आप, दिस इज अ वुडन ब्लॉक। इस वुडन ब्लॉक को ना आप एक यहां से एक वेट लगा दो, वेट यहां से फोर्स लगा दो आप। अब देखो वुडन ब्लॉक अगर राइट हैंड में मूव करेगा तो इस वुडन ब्लॉक पर 2 सरफेस जो कांटेक्ट में आ रहे हैं, तो उसकी वजह से यहाँ पे फ्रिक्शनल फोर्स लगेगा। एम आई करेक्ट? यस 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 सर। सो दिस इज द कॉल्ड एज अ फ्रिक्शनल फोर्स। लेकिन रुको, मैं क्या बता रहा हूँ देखो, अब आप काम करो, यहाँ पे कुछ वेट ऐसे लगा दो आप, लेकिन ऐसा वेट लगा दो, यहाँ पे कुछ वेट लगा दो, वेट, लेकिन ऐसा वेट लगा दो कि ये ब्लॉक जगह से हिलना नहीं चाहिए, हिलना नहीं चाहिए, तो ऐसा वेट वहां पे लगाओ। यानी ये ब्लॉक कैसे होना चाहिए? अबाउट टू मूव होना चाहिए, अबाउट टू मूव। जैसे मैं आपको एग्जांपल देके बताऊं कि यहाँ पे आपने समझ लो वेट दिया 10 न्यूटन। हाँ, अगर आपने थोड़ा सा भी 10 न्यूटन से ज्यादा वेट किया, समझ लो, उसमें मैं क्या करता हूँ कि 2 केसेस ले लेता हूँ। If weight is more than 10 Newton, then block will move. Block will move. Will start moving. Block will start moving. लेकिन if weight is equal to 10 Newton exactly, then block is about to move. या उसको बोलो ब्लॉक इज स्टेशनरी। स्टेशनरी। अब मुझको बताओ, जब 10 न्यूटन की वेट पर ये ब्लॉक स्टेशनर रहता है, तो इसका मतलब हमने जो फोर्स लगाया, कितना लगाया? 10 न्यूटन का लगाया हमने। उस ये ब्लॉक स्टेशनरी होने का मतलब इक्विलिब्रियम में आ गया। इक्विलिब्रियम का मतलब राइट हैंड साइड का फोर्स का वैल्यू लेफ्ट हैंड साइड के फोर्स को इक्वल होना चाहिए ना फिर। तो इसका मतलब 10 न्यूटन का फोर्स इक्वल टू क्या हो जाएगा? फ्रिक्शनल फोर्स हो जाएगा। ठीक है, अब मुझको बताओ, अब आपने वेट को 10 न्यूटन से ज्यादा किया ना, तब इसका मतलब ये राइट हैंड साइड का फोर्स फ्रिक्शनल फोर्स से ज्यादा हो जाएगा, तब ये ब्लॉक मूव होना शुरू हो जाएगा। यू अंडरस्टूड दिस कंसेप्ट? यस सर। यस सर।
इसका मतलब ब्लॉक जब स्टेशनरी था तब भी फ्रिक्शनल फोर्स था वहां पे, तब भी फ्रिक्शनल फोर्स था, उसका वैल्यू भी हम लोग निकाला, 10 न्यूटन वैल्यू निकाला। लेकिन जैसे ही मैंने 10 न्यूटन से ज्यादा फोर्स किया तो इसका मतलब मैंने फ्रिक्शनल फोर्स को ओवरकम किया, तभी इसलिए तो ब्लॉक मूव कर रहा है। तो व्हेन ब्लॉक अबाउट टू मूव होता है तब वो जो फ्रिक्शन होता है उसको बोलते हैं स्टैटिक फ्रिक्शन, और जब ब्लॉक मूव करना शुरू करता है तब फ्रिक्शन लगता है, उसको बोलते हैं काइनेटिक फ्रिक्शन। और अगर ब्लॉक गोल घूमना शुरू किया तो उसको बोलते हैं रोलिंग फ्रिक्शन। सो यू अंडरस्टैंड दिस कांसेप्ट, फ्रिक्शन वाला पार्ट? Yes. Yes, sir. Yes, sir. तो अगर सरफेस पर फ्रिक्शन होता ही नहीं तो हम लोग फोर्स क्यों लगा रहे हैं ना भाई? अगर कोई ऑब्जेक्ट स्टेशनरी है, अगर समझ लो कार का टायर स्टेशनरी है, तो इस पर अगर फ्रिक्शन होता नहीं तो व्हाई आर पुटिंग द गियर, गाड़ी का फर्स्ट गियर क्यों डाल रहे हो? फिर आप क्यों डाल रहे हैं? क्योंकि पहले से टायर पर फ्रिक्शन लग रहा है लेकिन हमको वो महसूस नहीं हो रहा है, वो महसूस इस में होता है हमको। You got that clear? Yes, sir. तो यहाँ पे ये जो दो बच्चे बैठे हैं तो उसको नॉर्मल रिएक्शन और स्टैटिक फ्रिक्शन का फोर्स लग रहा है। ओके, चलो देखो, एक लास्ट का फोर्स हमारा है, उसको बोलते हैं हम लोग इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स। अब देखो कोई बताएगा इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स कैसे जनरेट होता है? हाउ द इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स इज जनरेटेड? 6000 mAh की बैटरी, Rubbing a glass rod with a कैमरा, rod. 64 कैमरा है। देखो, the attractive and repulsive forces, the attractive or repulsive forces between electrically charged particles is called इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स। जो रिपल्शन अट्रैक्शन फोर्स होता है जो इलेक्ट्रिक चार्जेस के बीच में, उसको बोलते हैं। तो ये फोर्स अट्रैक्टिव भी हो सकता है, रिपल्सिव भी हो सकता है, ये हमने अभी पढ़ा। और ये अभी हमने पढ़ा था, इट इज स्ट्रॉन्गर देन ग्रेविटेशनल फोर्स, इट इज स्ट्रॉन्गर देन ग्रेविटेशनल फोर्स, इट इज स्ट्रॉन्गर देन ग्रेविटेशनल फोर्स। तो डेली लाइफ में सबसे ज्यादा फोर्स कौन से होते हैं? इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स। डेली लाइफ हमारा पूरा का पूरा गवर्न होता है इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स से ही, तो आपको ये याद रखना है। सो दिस कंप्लीट्स आवर 4 फंडामेंटल फोर्सेस। ओके, चलो ठीक है। तो आज के पार्ट का जो होमवर्क है अपना, तो होमवर्क अभी फिलहाल बीच में अभी बहुत सारा हमारा थ्योरी चलने वाला है, उसके बाद हम लोग न्यूमेरिकल की तरफ बढ़ेंगे। तो आपको हर एक फोर्स के बारे में थोड़ा थोड़ा लिखना है। स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स, वीक न्यूक्लियर फोर्स, ग्रेविटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स। और इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स के जो एग्जांपल है वो टेक्स्ट बुक से आप देख लो। ठीक है। कांटेक्ट और नॉन कांटेक्ट फोर्स आपको हो चुका है क्या? यस सर। बताओ फिर मुझको एग्जांपल बताओ, ग्रेविटेशनल फोर्स कांटेक्ट फोर्स है क्या नॉन कांटेक्ट? नॉन कांटेक्ट नॉन कांटेक्ट सर। ओके, इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स?
नॉन कॉन्टैक्ट नॉन कॉन्टैक्ट नॉन कॉन्टैक्ट ओके. मैग्नेटोस्टैटिक फोर्स. नॉन कॉन्टैक्ट नॉन कॉन्टैक्ट सर. ओके, वो पार्ट में बात बाद में पढ़ा, तो थोड़ा सा और कंसेप्ट क्लियर करना जरूरी है उसके बारे में. ठीक है. ओके सर. कंजर्वेटिव नॉन कंजर्वेटिव सारा कवर करेंगे. तो आज के होमवर्क के क्वेश्चन यही है कि सारे बेसिक फंडामेंटल फोर्स के बारे में लिख देना. ओके. ओके सर. ओके सर. ओके सर. हाँ, कुणाचे डाउट्स आता डाउट्स विचारा. आय एम कंटिन्यूइंग इट. मगाशी कुठे डाउट्स म्हणता ना तुम्ही काय? सर ते अरिस्टॉटलचं विचारलं होता. हा सर. ओके ओके ठीक आहे. सांगतो अरिस्टॉटल फॉर्मचं सांगतो मी काय. ओके बघा सांगतो. नेक्स्ट स्लाइड. तर या ठिकाणी आय विल टेल यू व्हॉट वाज दॅट अरिस्टॉटल फॉर्म. बघा एरिस्टोटल व्हाट इज सेड, उसने क्या बोला था कि एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड to keep a body in uniform motion. To keep body in uniform motion. तो यहाँ पे देख लो एरिस्टोटल तो ये बोला कि एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड टू कीप अ बॉडी इन यूनिफॉर्म मोशन. तो चलो एक बॉडी पहले से है मोशन में, समझ ली बॉडी कुछ तो वेलोसिटी है 5 मीटर पर सेकंड. ऑलरेडी दिस बॉडी इज इन द मोशन. तो अकॉर्डिंग टू एरिस्टोटल इस बॉडी पर एक एक्सटर्नल फोर्स हमेशा लगना चाहिए कि जो इस बॉडी को क्या करेगा. समझ लिए कांस्टेंट स्पीड है, कांस्टेंट स्पीड है ना, कांस्टेंट स्पीड है. इस कांस्टेंट स्पीड को मेंटेन करने के लिए वी रिक्वायर्ड द एक्सटर्नल फोर्स. ये एरिस्टोटल बोला. लेकिन इसमें एक गलती है. कौन बताएगा वो गलती क्या है? डायग्राम देखिए होता गलती क्या है उसमें. सर कैन यू रिपीट? क्या हो गया? क्वेश्चन रिपीट कीजिए ना. एरिस्टोटल जो साइंटिस्ट था उसका स्टेटमेंट क्या है कि एक यहाँ लिखा है ना, फोर्स इज रिक्वायर्ड टू कीप बॉडी इन यूनिफॉर्म मोशन. यहाँ तक क्लियर है सबको? यस सर. हाँ सर. Sir, if there is no Yes, sir. external unbalanced force acting हाँ. upon the body, then no force is required to keep it in uniform motion. देखो हाँ यस देखो पहली चीज क्या है. हाँ बराबर एग्जैक्टली यही तो पॉइंट बोल रहा था ना मैं. उसको समझ लगा तुला का? सर कळालं म्हणजे देखो. की कळालं सर. बता देखो एरिस्टोटल क्या बोल रहा था कि बॉडी को कांस्टेंट स्पीड में रखने के लिए मेंटेन करने के लिए वी रिक्वायर द एक्सटर्नल फोर्स. लेकिन वो भूल रहा था कि यहाँ पे फ्रिक्शनल फोर्स भी लगता है ना. Yes. यस सर. फ्रिक्शनल फोर्स लगता है, एरिस्टोटल भूला. तो एरिस्टोटल फ्रिक्शन को कंसीडर नहीं किया. तो फ्रिक्शन कंसीडर नहीं किया तो इसका मतलब सरफेस फ्रिक्शनलेस है. तो सरफेस अगर फ्रिक्शनलेस होगा तो एक्सटर्नल फोर्स करना चाहिए क्या अपने को? नो. नो सर. यू अंडरस्टूड? नो सर. हाँ अगर फ्रिक्शन होता तो पहले क्या करना पड़ेगा आपको. फिर इस फ्रिक्शन को पहले ओवरकम करना पड़ेगा. यस. लिसन. यस सर. देखो एक बात बताता हूँ मैं आपको. देखो ये बॉडी का वेलोसिटी 5 मीटर पर सेकंड हमको मेंटेन करना है. एरिस्टोटल ने फ्रिक्शन के बारे में कुछ पढ़ा ही नहीं, नॉलेज नहीं था. अब मुझको बताओ यहाँ पे इस बॉडी पर फ्रिक्शन फोर्स लग रहा है 5 न्यूटन का और हमने टोटल एक्सटर्नल फोर्स लगाया समझ लो 15 न्यूटन का. तो बताओ
इस 15 न्यूटन में से 5 न्यूटन हम लोग यूटिलाइज करेंगे टू ओवरकम द फ्रिक्शन फोर्स। Yes, sir. और उसके बाद कितना बचा फोर्स? 10 न्यूटन। तो 10 न्यूटन का फोर्स बॉडी के मोशन, बॉडी का यूनिफॉर्म मोशन मेंटेन करेगा। यस सर। Yes. फिर वो 10 न्यूटन का फोर्स क्या हो गया भाई? अनबैलेंस्ड फोर्स हो गया ना फिर वो। Yes, yes. यस सर 10 न्यूटन का फोर्स अनबैलेंस्ड हो गया, क्योंकि देखो 5 न्यूटन के फोर्स को बैलेंस करने के लिए फ्रिक्शनल फोर्स है। अब बताओ फिर 10 न्यूटन को बैलेंस करने के लिए कोई है क्या? नहीं। नो सर। नो अरिस्टोटल ने अनबैलेंस्ड फोर्स का नाम ही यूज नहीं किया था और उसको फ्रिक्शन वगैरह कुछ मालूम ही नहीं था। हाँ, You understand? और गैलीलियो ने फिर अनबैलेंस फोर्स का उसमें डालकर अब हम करते हैं ना, कोलैबोरेट करके किया क्या, मतलब हाँ। कि हाँ समझ में आया सर। हाँ, वहां से न्यूटन ने फिर न्यूटन ने इसलिए वर्ड यूज किया ना कि एक्सटर्नल अनबैलेंस्ड फोर्स। हाँ, गॉट इट। यू अंडरस्टूड? मम्मी यस आपल्याला किती वाजता निघायचं? या अगर एरिस्टोटल के केस में अगर फ्रिक्शन नहीं होता तो बताओ, फ्रिक्शन अगर नहीं तो एक्सटर्नल फोर्स की जरूरत है क्या आपको? नहीं, कॉन्स्टेंटली चलता रहता 3 वाजता इतके उशीर. बॉडी। अंडरस्टूड? यस सर। ओके. यस सर चलो फिर हो गया। आता उद्या जाऊ. महाराष्ट्र बंद आहे आज. ए बाबा पोलीस आले असं. कसला काय महाराष्ट्र बंदला? लेक्चर बघायला काय तू? पोलीस आले असतील ना मग रस्त्यावर. आपलं लायसन नसले 500 घ्यायले, मास्क नसले 200 आणि ट्रिपचे गेलं तर 200. उद्या जाऊन सकाळी जाऊ द्या 6ला. 7ला जाऊ. थोडे लेक्चर होमवर्क कंप्लीट करणार आहे. किती वाजता? ओके सर 9 वाजेपर्यंत. यस सर चलो मग क्लास झाल्यावर जाऊ. किती 9 ते? झाला क्लास संपला तुला. मग 2 वाजता निघूया.